नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। मी सुनीता, माझ्या सखी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत गाडीवरचा वडापाव। अगदी गाडीवरची जी चव असते ते आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आज बनवणार आहोत। तर पाऊस आहे आणि गरमागरम वडे भजी हे आपण नेहमीच खातो, तर आज आपण घरच्या घरी गाडीपावच्या जी रेसिपी आहे, वड्याची जी रेसिपी आहे ते आपण घरी ट्राय करणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त पाऊस पडत आहे आणि पाऊस आणि वडापाव हे तर मस्त कॉम्बिनेशन आहे। तर चला करूया रेसिपीला सुरुवात। त्यासाठी सर्वात आधी मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्याच्यावर आपण 2 ते 3 चमचे इथे तेल ॲड करून घेत आहोत। तेल आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त किंवा तुम्ही बटाटे किती घेता याच्यावर सुद्धा अवलंबून आहे। तर मी इथे 5 मध्यम आकाराचे बटाटे घेऊन त्याला उकळून व्यवस्थित स्मॅश करून घेतलेला आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यात एक छोटा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, एक मोठा चमचा उडदाची डाळ आणि त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरे टाकलेले आहे। आता आपल्याला हे अर्धा मिनिट एवढं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जे उडदाची डाळ आहे ते थोडीशी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे अर्धा मिनिट एवढं आपल्याला मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी आलं किसून घेतलेलं आहे। आलं लसणाची पेस्टचा वापर मी करत नाहीये। त्याचबरोबर हिरवी मिरची इथे मी कापून घेतलेली आहे, जास्त बारीक सुद्धा नाहीये, थोडीशी मोठी अशी कापून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता ही जी मोठी हिरवी मिरची असते, भजीची मिरची असते, त्या मिरचीचे मी इथे वापर करत आहे। त्याने बटाटा वड्याची चव अगदी छान येते, मस्त याचं जे चव आहे अजून वाढते। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। आता आपल्याला हे जे मिश्रण आहे याला 2 मिनिटं मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे जे उडदाची डाळ आहे व्यवस्थित इथे खरपूस भाजून जायला पाहिजे आणि जे हिरवी मिरची आपण ह्याच्यात टाकलेली आहे ते सुद्धा मस्त मऊ झाली पाहिजे। त्याचबरोबर इथे मी पाव चमचा इतकं हळद तेलास टाकलेलं आहे, म्हणजे जे वड्याच्या मिश्रणचा कलर एकदम छान येणार आहे। हळद टाकली की थोडंसं एक अर्धा मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। इथे बटाटे मी उकळून स्मॅश करून घेतलेले आहे। तर इथे 5 ते 6 मी बटाटे उकळून ह्याला स्मॅश करून घेतलेलं होतं। आता जे मिश्रण आपण मसाला जे बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीरचा वापर करत नाहीये, जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर सुद्धा याच्यात ॲड करू शकता। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी इथे बटाटा वड्याचे आज जे मसाला आहे ते बनवून घेतलेला आहे, ते जे खायला खूप अगदी छान लागतं। आणि जे मिरची आपण इथे वापरलेली आहे ते भजीची मिरची आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला फरक जाणवेल, जे चव जाणवेल ते थोडीशी वेगळी असेल आणि खूप भारी आणि भन्नाट लागते। तर त्याचबरोबर आता छोटे किंवा मोठे तुम्हाला हवं असेल तेवढे तुम्ही मध्यम आकाराचे बटाटे वड्याचे इथे सारणचे बॉल्स इथे बनवून घेऊ शकता। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित इथे गोळे बनवून तयार झालेले आहे। आता आपल्याला बेसनचं जे पीठ आहे ते आपण इथे तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे अर्धा कप इतकं पाणी एका बाउलमध्ये ॲड करून घेतलेलं होतं। चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा इतका खाण्याचा सोडा आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचा आहे। याला सर्वात आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपण ह्याच्यात पाण्यात मीठ आणि सोडा मिक्स करून घेतलं की जे आपले बटाटे वडे आहे ते अगदी मस्त फुगतात आणि खायला सुद्धा मस्त भारी लागतात। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हे पाण्यात मिक्स झालं की आपल्याला जे चण्या डाळीचं पीठ आहे म्हणजे बेसन आहे ते आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे। तर मी इथे एक अर्धा कप इतकं बेसनाचं पीठ ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे। एकदा पीठ ॲड करून झालं की व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला न जाड ठेवायचं आहे, न जास्त हे मिश्रण आपल्याला पातळ करायचं आहे, मध्यम आकाराचं ठेवायचं आहे, म्हणजे आपले बटाटे वडे मस्त खुशखुशीत होतात आणि वरचं जे आवरण आहे ते सुद्धा मस्त फुलतात। तर इथे हवं तेवढं थोडं थोडं करत आपण ह्याच्यात पाणी ॲड करून घेऊया आणि दाटसर थोडंसं आपल्याला हे पेस्ट इथे बनवून तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि वडे आपले मस्त खुशखुशीत होईल आणि फुगतील सुद्धा। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। तर तुम्ही इथे जे बेसनची कन्सिस्टन्सी आहे ते सुद्धा बघू शकता, मस्त अशी मऊ झालेली आहे, जरासुद्धा ह्याच्यात गुटल्या नाही आहे। तर न जास्त जाड ठेवायचं आहे, न जास्त पातळ करायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हे मिश्रण आपलं
तयार झालेला आहे। तर एका बाजूला मी तेलसुद्धा गरम करत ठेवलं होतं, ते सुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर मध्यम आचेवर तेल इथे गरम करून ठेवलेलं होतं। आता जे बटाटा वडा आहे ते आपल्याला बेसनाच्या पिठात असं बुडवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेलात सोडायचं आहे। तर ज्यांना हाताने सोडता येत नाही त्यांनी चमच्याचा किंवा पळीचा सुद्धा इथे वापर करू शकता। तर हाताने मी नेहमी करते, त्या मला सवय झालेली आहे म्हणून मी हाताने सोडत आहे। तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही चमच्याचा किंवा पळीचा सुद्धा वापर करू शकता आणि हळूहळू करत आपल्याला हे वडे याच्यात सोडायचं आहे। एका वेळेला 3 ते 4 जेवढं आपल्याला तेलात मावता येईल तेवढं आपल्याला सोडायचं आहे। एकाच वेळी आपण जास्त वडे याच्यात सोडायचं नाही आहे, कारण ते व्यवस्थित तळलंसुद्धा जायला पाहिजे। तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित एका बाजूने तळून झालेले आहे। आता आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा मस्त असे तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही कलर बघू शकता आणि बटाटे वडे सुद्धा बघू शकता, मस्त फुललेले आहे आणि मस्त दोन्ही बाजूने आपल्याला हे तळून घेतलेले आहे आपण। तर चला आपण आता हे सर्व करून घेऊया। त्यासाठी मी इथे थोडीशी चटणी सुद्धा करून ठेवलेली होती। तर चुरा आपण जे बेसनाचं पीठ होतं त्याचा थोडासा चुरा करून घेतलेलं होतं, तळून घेतलेलं होतं, ते मिक्सरमध्ये वाटलं आणि त्याचबरोबर थोडंसं आपण ह्याच्यात मीठ आणि लाल तिखट मिक्सरमध्ये फिरवलं की आपली ही चटणी बनवून तयार होते आणि मस्त फुललेला आपला हे बटाटा वडा आणि त्याचबरोबर बटाटा वड्याची चटणी आणि फ्राय केलेली हिरवी मिरची। मस्त संध्याकाळच्या वेळी पाऊस पडत आहे आणि गरमागरम वडापाव आणि त्याबरोबर गरमागरम चहा, आहा मस्त मजाच येते। तर गाडीवरचा वडापाव जसं मिळतो अगदी त्या पद्धतीने आज आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने वडापाव बनवलेला आहे। तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे। तोपर्यंत धन्यवाद।